जर दोन धाबा बहाल केल्या गेल्या अगदी सुरुवातीच्या वेळेसच आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा नोचा इशारा। आता जर पाहिलं तर दोन वाईट एक नो चेंडू, कुठेतरी संतुलन या ठिकाणी मी म्हणेन उत्कर्षाचा खर्च होताना पाहायला मिळतोय। लक्ष केंद्रित असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही क्रिकेट मॅच अगदी मैदानामध्ये खेळता। इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू, परंतु यावेळेस पुन्हा एकदा नजारा तोच आहे। दिशा दिली, गॅप मध्ये खेळलाय, आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय। धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 11 धावा। मुंबईहून खास या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि आनंद घेत असताना नक्कीच आज राजू यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात आणि 200 रुपये देखील आपण पाहतोय त्यांनी पाठवलेले आहेत। अगदी राजू यांनी यायचं आहे आणि आपले 200 रुपये घेऊन जायचं आहे। पुढचा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू आहे, अगदी सरळ शुभमच्या हातामध्ये जाऊन थांबतोय। चेंडूला जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी येईल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 12 धावा। बारा धावा झाल्यात आतापर्यंत। पुढचा चेंडू असेल, यावेळेस स्वीप केलाय, नक्कीच गुडघ्यावर अगदी वाकले होते आणि आपण पाहतोय स्वीप करून सिंगल रन्स जमवला गेला। 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, 13 धावा। मागची जी मॅच होती त्यामध्ये देखील आपण उत्कर्षला पाहिलं होतं, 14 धावा बहाल केल्या होत्या, खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर ज्या धावा वाचवण्याचं काम केलं त्यांच्या गोलंदाजाने खूप चांगलं होतं। पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला आहे, परंतु यावेळेस तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते। डॉट चेंडू येताना धावसंख्या इथून स्थिरावली जाईल 13 या आकड्यावर। पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जाईल। 14 धावा स्कोर कार्ड वर होत आहेत। पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहे। 14 धावा या स्कोर कार्ड वर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर। इथून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश येताना आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथे सज्ज झालाय, तर अफजल यावेळेस टॉस चेंडू सरळ बॅटला लागलाय आणि चेंडू निघून जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे पकडले चेंडूला आणि विकेट मिळतोय पहिला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अटॅकिंग फलंदाज आहे। ओव्हर मध्ये अंडर मध्ये मसूलला जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय। सिद्धार्थनगर प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती। यावेळेस टॅपचा फटका, परंतु कौशल आलाय, अगदी वेगाने चेंडूला पकडतोय। रन्स मात्र इथे खर्च होईल 1। 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वर। षटक क्रमांक दुसरा 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। इथून पाहायला मिळेल तिसरा चेंडू
सिंगलच्या या मदतीने धावसंख्या मात्र वाढवली जाईल. 16 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. पहिल्या षटकामध्ये अगदी 14 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा थांबवण्याचं काम केलंय मिस्टर भावेश यांनी. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला टप्पा पाहायला मिळालाय आतापर्यंत भावेशच्या गोलंदाजीवर. यावेळेस जर पाहिलं तर त्रिफळाची मसूलला याला चेंडू समजला नाहीये. चेंडू थोडंसं खाली राहिला आणि सरळ आज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अब्बू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर कमबॅकिंग षटक या ठिकाणी मी म्हणेन. आतापर्यंतचे 4 चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या 2 चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल आणि चौथ्या चेंडूवर देखील विकेट आलाय. कमबॅकिंग आहे. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धनसार संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अर्जुन 11 म्हणजेच सिद्धार्थ नगर. यावेळेस जर पाहिलं तर जबरदस्त फटका, अगदी चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये पाहिला, फिरले गेले आणि त्यानंतर पाहिलं तर 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड. थोडासा स्लोवर होता आणि तेच पाहिलं या ठिकाणी आपल्या गुडघ्यांना थोडं वाकवलं आणि त्यानंतर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक स्वीप शॉट जबरदस्त रीतीने खेळला गेलाय. यावेळेस पाहतोय या षटकातील अगदी शेवटचा चेंडू आहे, षटक क्रमांक 2. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन्स येत आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. 21 रन्स, 21 धावा झाल्या आहेत. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 21 धावा. आपण पाहतायत धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025. प्रत्येक वर्षात नवीन आणि अगदी जर पाहिलं तर सुरुवातीच्या वेळेस आपण पाहिलं उद्घाटनाचा कार्यक्रम सुरेख रीतीने पार पाडला गेला. अजूनही देखील मान्यवर आपण पाहू शकतायत, आमचे सुरेश काका देखील पाहू शकतायत, जे मॅचचा आनंद घेताना आपण दरवर्षीप्रमाणे त्यांना पाहतोय. अगदी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या फायनलच्या अंतिम वेळेपर्यंत उपस्थित होणारे अगदी क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. इथून जर पाहिलं तर नो साईन चेंडू आहे. जरी ट्रिपलला उडवला होता परंतु नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 2 धावा मिळतील. या दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. एका बाजूला दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लोअर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेंथचा होता परंतु थोडा खाली राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स जमवली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 24 धावा आतापर्यंत. षटकातील 1 चेंडू आतापर्यंत झालाय. अजून या षटकाचे जर विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी श्रीकांतची राहिली होती. अगदी 1 चेंडू आणि यावेळेस जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण मिस्टर शुभम. चुकी केलंय मी म्हणेन शुभमने. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून शुभमकडे पाहिलं जातंय परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडीशी घाई करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सुटला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर चौकार येतोय. या 4 धावेनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाईल 28 धावा. 2023चा अगदी चॅम्पियन संघ म्हणून अर्जुन 11 संघाला आपण पाहिलं होतं. इथून आपण पाहतोय टायटन टीम या नावाने त्यांना ओळखलं गेलं होतं आणि आज मात्र आपण पाहतोय खेळाडू तेच आहेत परंतु आज अर्जुन 11 संघ या ठिकाणी दखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नाने यश आलं नाही. हा यावेळेचा जर पाहिलं तर दुसरा असा फटका पाहायला मिळाला जो
अबूच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर पहिला दीपक यावेळेस मारतोय जबरदस्त फटका. 4 ने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाईल ती म्हणजेच 33 धावा. नक्कीच अर्जुन 11 म्हटलं तर लल्ला आपण पाहू शकता या टीम मध्ये नाहीये. तर टायटन टीम मध्ये थोडस चेंजेस केलंय. ज्या पद्धतीने आपण बदलाव पाहतो 33 धावा स्कोर कार्ड वर झाल्या आहेत. इथून पाहतोय चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा शुभम. चेंडू जर व्यवस्थित रीतीने हातामध्ये आला असता तर नक्कीच चित्र पाहायला मिळालं असतं वेगळं. परंतु यावेळेस आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहे. अब्बू आणि दीपक ज्या पद्धतीने 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 34 धावा जमवलं. त्यावेळेस पुन्हा एकदा अमोलकडे चेंडू आहे. अमोल चेंडूला पकडतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 यावेळेस कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 35 धावा. 36 रन सॉरी 35 रन्स. यानंतर आपण 2 संघांना बोलवणार आहेत. एका बाजूला संघ असेल धर्मवीर आणि दुसऱ्या बाजूला किंग फिशर. ही महत्वपूर्ण मॅच आहे. आपण पाहतोय क्वालिफाईड मॅच असणार आहे. जी मॅच आपल्याला चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अर्जुन 11 रहमतनगर वर्सेस सॉरी दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आई भवानी धनसार संघ. यावेळेस कौशल आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर समोरच्या दिशेने नो चान्स. गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मोठा होता. नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला भावेशकडे. इथून जर पाहिलं तर समोरच्या दिशेने भावेश आणि कौशलच्या आतमधून चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या होते 39 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने चेंडूला पकडतोय श्रीकांत. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट आलाय. 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. फुलटॉस चेंडू. यावेळेस फटका सजवला होता परंतु चेंडू निघून जातोय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. कारण की 2025 ची एंट्री त्यांनी इन्फॉर्म मध्ये केले. जबरदस्त असा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन सुतार. ओहो इथे मात्र पाहतोय आपण बॅटची एज लागली होती. चेंडू काही काळ हवेत होता. कौशल हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न परंतु सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40 धावा. हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय आजच्या रजनीतील. याआधी 38 रन्स पाहायला मिळाला होता परंतु यावेळेस आपण पाहतोय गडी बाद होईल. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न दीपक याचा कुठेतरी फसला गेला. पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स बनवले. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर एकंदरीत 41 धावा लागल्यात. 42 धावांचं लक्ष असणार आहे. चला धर्मवीर संघाचे कर्णधार आणि किंगफिशर संघाचे कर्णधार या आदरणीय अत्तेजी राऊत साहेब यांच्याकडे आपण करतोय.
धर्मवीर आनंदगे युवा प्रशासन सर्वस्व म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे आणि ही स्पर्धा बघितली की या चला धर्मवीर संघाचे कर्णधार आहेत का 41 सर आपण बोलवत आहात दोन्ही कर्णधार या एका साईड धर्मवीर संघाचे कर्णधार आलेत राऊत ह्यांच्याकडनं परत चॉईस करूया हा साहेब कॉल केलाय यस एक मिनिट थांबा आपण बघूया टॉस जिंकला हिंदी का मराठी काय घेणार आपण फिल्डिंग असं वाटतं या स्पर्धेमध्ये भाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्राची एक मोठी मानांकित स्पर्धा म्हणून आपण बघितल्यात जाऊ नका आपण थांबा कसं वाटतं चषक म्हणजे लोकांना मदत होते आणि तुमचा एंट्री होणे म्हणजे एका प्रकारे आपण गोरगरिबांना मदत करण्याचं काम करत तर आत्ताच्या त्यांच्या ऑर्गनायझर बद्दल काय म्हणा ऑर्गनाइज खूप चांगली आहे आणि दरवेळी आम्ही खेळतो इकडे आणि आम्हाला खूप आनंद होतो खेळण्याचा थँक्यू सो मच आपण धर्मवीरच्या कॅप्टनला भेटणार आहोत कसं वाटतंय आणि निश्चितच तुम्ही आमच्या तालुका प्रमुख आहातच पण क्रिकेटवर तुम्ही कशा पद्धतीने प्रेम करता आणि हे ओव्हरऑल टुर्नामेंट करत असतात आणि आज तुमच्याकडे कोणते कोणते खेळाडू आहेत की ज्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा बाळगतात आमचे सागर आपले बंटी आपला बंटी आणि महेश आणि सौरभ ते आपले चांगले खेळतात आमचे त्यांच्यावर मला विश्वास आहे ते चांगले खेळतील आणि तुम्ही विश्वासाला किती पात्र ठरणार तुम्ही काय करणार बॅटिंग की बॉलिंग बॉलिंग करणार आणि कसं वाटतं आपण धर्मवीर हे फोटो जर बघितलं की सर्वस्व जय महाराष्ट्र बघितलं संपूर्ण जिल्ह्याला ज्याने केलाय आणि ज्यांची प्रतिष्ठा बघताना कदाचित तुमचा जन्म देखील नसेल आणि तुम्ही हे काम करतात कारण ह्यांच्या नावाने अनेक लोक आज मोठी झालीत पण ते त्यांना विसरलेत पण तुम्ही त्यांचं स्मरण करतात याबद्दल सर्वात तुमचं हॅट्स ऑफ असंच काम करत राहा जिथपर्यंत चिरंजीव सुरू आणि तुम्ही अस्तित्वात आहात तिथपर्यंत हे काम आपण म्हणलं अप्रतिम थँक्यू जाऊया आता जोडूया और एक किंग फिशर बिलकुल आपली तरफ इथे आपण सामन्यापर्यंत पोहोचणार आहोत तर आपण पाहतोय सुरुवात झाली मॅचला जिथे 3 चेंडू टाकले गेले 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत 2 धावा 4 चेंडू मध्ये लागले जात आहेत यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडू सिंगल रन्स आणखीन मिळेल खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रियाज आपल्याला पाहायला मिळतोय वेग वाढवलाय रियाजने अगदी 2025 मध्ये आपण पाहू शकतायत यावेळेस अगदी मधून काढलाय चेंडू पण तो चेंडूवर थोडासा वाचला गेला फलंदाज आणि आता स्टंप आउट होताना पाहायला मिळाला असता ओव्हरची होईल समाप्ती एक खूप चांगलं षटक हाताळलं गेलं ज्यामध्ये 3 चेंडू डॉट 3 चेंडूवर सिंगल रन्स म्हणजेच एकंदरीत 3 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत तर इथून पाहतोय उत्कर्ष पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अफजल बिल्ला यावेळेस गॅप खेळलाय एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय उत्कर्ष पाटील च्या बॅट मधून आलाय चौकार 4 उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय ओहो पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करतो रियाज त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय रन्स येणार नाहीये डॉट चेंडू आलाय तिसरा चेंडू यावेळेस
बॅट थोडीशी क्रॉस केली होती. बैठक आणण्याचं काम केलंय. श्रीकांत याला मागच्या मॅचचा हिरो होता. या मॅच मध्ये जिम्मेदारीने खेळावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल श्रीकांत याला. पुन्हा एकदा तो चित्र आपण पाहतोय. अगदी बॅटचं बॉटम वरच्या नक्कीच टॉप लागला असं मी म्हणेन. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅट फिरवली होती, बॅट थांबवण्याचं काम केलं, परंतु चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय 42 धावा जिंकण्यासाठी आहेत. आतापर्यंत 7 धावा या स्कोर कार्डवर लागलेल्या. एक चौकार आली होती, परंतु या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू आणि विकेटच्या हॅट्रिकवर असतील गोलंदाज अफजल आपल्याला पाहायला मिळतोय. हो, हलक्या हाताने कट केलाय चेंडूला, जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. आपण आक्रमण पुन्हा एकदा केलंय. टॅपचा फटका, परंतु सक्सेस होणार नाहीये. इथून डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालाय. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजेच 8 धावा. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅक वर जर पाहिलं तर मिस्टर विकास पाहायला मिळेल आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वर येताना. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल आणि जर पाहिलं हो, जो फटका पाहिजे होता तो मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. अमोलच्या बॅट मधून देखील आपण पाहू शकतायत कनेक्ट व्यवस्थित होत नाही आणि त्याच कारण जर पाहिलं तर इथे मात्र सिंगल रन्स, परंतु सिंगल रन्स जास्त काही नुकसान होणार नाही अर्जुन 11 संघाचं. बॅटची एज या ठिकाणी परफेक्टली शॉट नाही आहेत. शॉट सिलेक्शन होत आहेत, परंतु चेंडू हवा तसा बॅटवर येताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. तेच कारण आतापर्यंत आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज कडून तेजस होता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा विकास. ओहो, पायावर चेंडू पडतोय, रन्स येणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू येतोय आणि इथून जर पाहिलं तर खूप चांगलं षटक. नक्कीच 5 चेंडू मागे आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट नक्कीच गमावलाय, 1 विकेट नक्कीच मिळवलाय गोलंदाजांनी. पुन्हा एकदा गुडघ्यावर थोडेसे वाकले आणि तदनंतर पाहिलं तर ऑन साइड रिजनला सिंगल रन्स या ठिकाणी जमवलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं या ठिकाणी कंप्लीट होईल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत 31. इथून जर पाहिलं तर
या ठिकाणी आपण पाहतोय नवीन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा हा देखील इशारा येईल वाईटचा. अतिरिक्त धावा या ठिकाणी 2 धावा अतिरिक्त ने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येईल पंचांकडून. 3 चेंडू जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहू शकतोय. तो वाईटचा इशारा एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन सुतार. पुन्हा एकदा हा वाईटचा इशारा आहे. आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 15 धावा. 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये टाकला होता परंतु बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. इथून जर पाहिलं तर विकेट नक्कीच मिळवताना अमोल बाद होईल. जी धावसंख्या होती ती एक्स्ट्रा रन्स ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते जास्त फटकेबाजी झाली गॅपमध्ये खेळले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अर्जुन 11 संघाने थोडीशी मात केलेली दिसते आपल्याला. पुन्हा एकदा चेंडू जो पाहिजे तो फटका बॅटमधून येताना पाहायला मिळत नाही आणि लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होते. 1 ने धावसंख्या वाढेल. 3 चेंडू आपण पाहतोय अजूनही बाकी आहेत. समोरच्या दिशेने आलाय फटका परंतु हा फटका आता मौल्य या ठिकाणी आले तरी आपण पाहतोय मॅच जिंकू शकणार नाहीये. फक्त करमणूक होईल ती प्रेक्षकांची. ओहो चेंडू चांगला आहे. इथून जर पाहिलं तर अर्जुन 11 संघ हा मॅच इथे जिंकली जातोय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर जास्त झाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर धनसार संघ हा स्कोर पूर्ण करू शकला नाही. तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉप